नमस्कार. गुरुकुल या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आज माझ्यासोबत आहेत महावीर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय ललित गांधी साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, तुमची संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला एक यशस्वी उद्योजक म्हणून अशी ओळख आहे. मात्र शिक्षण संस्था स्थापन का करायची वाटली? खरं तर हा एक 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी वयाच्या 14व्या वर्षीपासून व्यापार उद्योगात पडलो आणि हे करत असताना समाजातल्या वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येत गेला आणि वयाच्या 18व्या वर्षी मी कोल्हापुरात सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. यातून जनसंपर्क मोठ्या प्रमाणात विस्तारत गेला आणि लोक वेगवेगळी प्रकारची कामं घेऊन यायला लागली. त्यामधली सर्वाधिक अडचणी लोकांच्या जाणवलेल्या शाळा प्रवेशाच्या आणि समाजातल्या सामान्य घरातील लोकांना, सामान्य पालकांना असं वाटायचं की माझ्या मुलांनाही चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, इंग्रजी शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते आपल्याला परवडेल अशा पद्धतीने मिळालं पाहिजे. आणि मोठमोठ्या शाळांच्यामध्ये प्रचंड डोनेशन असल्यामुळं त्यांना प्रवेश घेऊ शकत नव्हते. मग त्यांना प्रवेशासाठी ते माझ्याकडे यायचे. तुम्ही त्यांना रेकमेंड करा किंवा त्यांना शिफारसपत्र द्या, तुमच्या ओळखी तर त्यांना सांगा. मग हे सातत्यानं 2-3 वर्ष अशा प्रकारचे अनुभव आल्यानंतर मी विचार केला की आपणच एखादी अशी शिक्षण संस्था सुरू करावी ज्यामध्ये सामान्य कुटुंबातील मुलांनासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण अगदी त्यांना परवडेल अशा पद्धतीनं देता यावं. आणि म्हणून मी या सहकारी पतसंस्थेचं कामकाज करत असताना लोकांच्या निकड लक्षात घेऊन ह्या शिक्षण संस्था सुरू करायचा निर्णय घेतला. आणि ही शिक्षण संस्था सुरू करतानाही अन्य कुठल्या संस्थेला स्पर्धा म्हणून न करता ज्या भागात शैक्षणिक सुविधा नाहीत अशा भागातच ही शिक्षण संस्था सुरू करायचं ठरवलं. आणि आम्ही सुर्वेनगरसारख्या भागामध्ये 1991 साली या शिक्षण संस्थेची स्थापना केली होती आणि 1993 पासून त्या ठिकाणी नियमित महावीर इंग्लिश स्कूल या नावानं शिक्षण संस्था शाळेचं कामकाज सुरू केलं. सुरुवातीला शिक्षण संस्था स्थापन करताना इंग्रजी माध्यमाचीच शिक्षण संस्था सुरू करावी का वाटलं? ते धाडस का वाटलं तुम्हाला करावं? नाही, खरं तर कसं होतं, इंग्रजी शिक्षण हे समाजातल्या उच्चभ्रू कुटुंबातील मुलांनाच मिळतं अशी त्यावेळी परिस्थिती होती. मी स्वतः मराठी शाळेतच शिकलो. त्यावेळी मलाही वाटायचं की मला इंग्रजी शाळेत शिकायला का नाही मिळालं. अर्थात मराठी शाळेत शिकल्यामुळे माझं काही नुकसान झालं अशातला भाग नाही, कारण आताच्या नवीन शिक्षण धोरणामध्ये मातृभाषेतून शिक्षण द्यावं असं सरकारनं धोरणही ठरवलेलं आहे. परंतु एकूणच जागतिक या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक कुटुंबाला किंवा प्रत्येक पालकांना वाटतं की आपला मुलगा या स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे, म्हणून त्याला इंग्रजी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. आणि स्पर्धेमध्ये आपल्या कुटुंबातील मुलं किंवा शेजारची मुलं किंवा परिसरातील मुलं यांच्यामध्ये वेगवेगळेपणा राहू नये, त्यांच्याही प्रत्येक मुलाप्रमाणे माझ्याही मुलांना इंग्रजी शिक्षण मिळावं असं प्रत्येकालाच वाटत असल्यामुळं आणि पालकांची आणि समाजातल्या लोकांची एक सार्वत्रिक मानसिकता की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, स्पर्धेत तो टिकला पाहिजे. त्या काळात IT क्षेत्रातून वाढलेलं नव्हतं, परंतु असं लोकांच्यामध्ये यायचं की भविष्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होणार तर मुलांना इंग्रजी शिक्षणाची आवश्यकता असणार. म्हणून प्रत्येक पालकाला वाटायचं की माझा मुलगा इंग्रजी शाळेत शिकला पाहिजे. आणि म्हणून आम्ही इंग्रजी शाळा ही फक्त उच्चभ्रूंसाठी असते हा समज खोडून काढण्यासाठी आणि सामान्य लोकांना सुद्धा मी सर्वच स्तरातील यामध्ये शिक्षणामध्ये कुणी लहान मोठा असायचं काही कारण नाही किंवा तसं समजायचं कारणच नाही. तर प्रत्येक मुलाला समाजातल्या चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबाला ते परवडेल अशा पद्धतीने मिळालं पाहिजे. म्हणून आम्ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करायचा निर्णय घेतला. पण तो नुसतं इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करायचा असं काही आमचं त्यामध्ये निश्चित धोरण ठरलेलं नव्हतं. त्या परिसरातील ती निकड म्हणून आम्ही ते सुरू केली. तर आपल्याला माहीतच असेल, केरलीसारख्या गावामध्ये आम्ही मराठी माध्यमाची शाळासुद्धा सुरू केली. मी ज्या शाळेत शिकलो ते वर्ग शिक्षक त्या गावात सरपंच असताना त्यांनी मला विनंती केली की माझ्या गावामध्ये मुलांसाठी हायस्कूल नाही. 1999 साली म्हणजे अतिशय अलीकडच्या काळामध्ये केरलीसारख्या शहरापासून जवळ असलेल्या गावात मुलांसाठी हायस्कूल नाही हीच आश्चर्याची गोष्ट होती. आम्ही त्या ठिकाणी मुलांचं हायस्कूल सुरू केलं 8वी 9वी 10वीचं मराठी माध्यमाच्या शिक्षणासाठी आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या शिक्षकांनी मेहनत घेतली. परंतु आमच्याकडे येणारी जिल्हा परिषदेच्या शाळांची मुलं 7वीपर्यंत शिकून 8वीत यायची तरी त्यांना मराठी लिहिता वाचता यायचं नाही. हे आमच्यासमोर फार मोठं आव्हान होतं की मराठी माध्यमातील शाळातील मुलांना मराठी लिहिता वाचता येत नाही तर आम्ही त्यांना शिकवायचं कसं. म्हणून आम्ही मग बॅकवर्ड इंटिग्रेशन करत 7वी 6वी करत पहिलीपासूनची ती शाळा सुरू केली. आजही दरवर्षी 700 मुलांना आमच्या संस्थेतर्फे पूर्ण शिक्षण मोफत दिलं जातं. कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही. त्यांना लागणारं सर्व गणवेश असतील, साहित्य असेल किंवा बाकीची वह्या पुस्तकं असतील सर्व संस्थेतर्फे मोफत देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि संपूर्ण शिक्षण 1999 पासून म्हणजे जवळपास 24 वर्ष झाली हे सगळं शिक्षण मोफत दिलं जातं. ग्रामीण भागातील मुलांना मराठीतून शिक्षण दिलं जातं आणि तीही मुलं अतिशय चांगलं पद्धतीनं विकास करतायत, प्रगती करतायत शिक्षणातसुद्धा आणि खेळामध्ये सुद्धा.
महावीर स्कूल सुर्वेनगरमधील तुमचं हे स्कूल आहे, त्याच्या बऱ्याचशाच बातम्या मी कव्हर केलेल्या आहेत आणि वेगवेगळे उपक्रम तुम्ही ते राबवलेले आहेत स्कूलमध्ये. त्या उपक्रमाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मुळात ही शाळा सुरू करताना एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून आम्ही शाळा सुरू केली. त्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकातील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, नुसतं ते पुस्तकी शिक्षण असं ते मर्यादित न राहता मुलाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. भारतीय संस्कृती ही त्या मुलांच्यामध्ये बिंबवली गेली पाहिजे. कारण इंग्रजी शिक्षण म्हणजे पाश्चात्यांचं अनुकरण असा एक सर्वसाधारण समज आहे. तर ते शिक्षणाचा आपल्या प्रगतीसाठी आवश्यक आहे म्हणून घेतलं पाहिजे, याचा अर्थ आपली संस्कृती सोडलं पाहिजे असं नाही. त्यामुळे माझ्या शाळेच्या पहिल्या सुरुवातीच्या सगळ्या ब्रँडिंगमध्ये असेल किंवा आम्ही सगळ्या ज्या माहितीपत्रकं काढली तेव्हा ते माझी टॅगलाईन होती, भारतीय संस्कृतीचे रक्षण आणि दर्जेदार इंग्रजी शिक्षण. इंग्रजी शिक्षण दिलं तुम्ही सगळ्या संस्कृती मोडल्या व्याचं नाही. आजही आमच्या शाळेत शिकणारा प्रत्येक मुलगा रोज घरातून बाहेर निघताना त्याच्या आईवडिलांना नमस्कार करून निघतो. आपल्या आईवडिलांच्या प्रति आदर ठेवला पाहिजे हे आपल्याला त्या मुलांच्यामध्ये आम्ही पहिल्या तो ज्युनियर KG येतो त्यावेळीपासूनच त्याला शिकवलं जातं. त्यामुळे हे संस्कार असे एक उदाहरण सांगितलं, असे प्रत्येक आपली संस्कृती ही त्या मुलाच्यामध्ये जतन केली जाते. याबरोबर शिक्षणातल्या नुसतं टिपिकल पुस्तकी शिक्षण न देता त्या मुलांना समजेल अशा पद्धतीचं प्लेवे मेथड ही आमच्या शाळेच्या शिक्षिका असतील किंवा मुख्याध्यापकांनी स्वतः डेव्हलप केलेली पद्धत आहे. आणि ती पद्धत इथं आम्ही मुलांना शिकवल्यामुळं मुलांना त्या शिक्षणाबद्दल गोडी लागत गेली. आणि मुलांना नुसतं पुस्तकी शिक्षण देतात, खेळ या गोष्टी तर असतातच, परंतु व्यावहारिक शिक्षण आज या शाळेतला 5वीचा मुलगासुद्धा रेल्वे स्टेशनवर जाऊन रिझर्वेशन करू शकतो, बँकेत जाऊन तो पैशाची स्लिप भरू शकतो, पोस्टात जाऊन त्याचं काम करू शकतो. अशा पद्धतीचं प्रॅक्टिकल नॉलेज हे आम्ही त्याला फील्ड व्हिजिटच्या माध्यमातून देत असतो. म्हणजे अगदी त्या एजमधल्या मुलांना, लहान मुलांनासुद्धा लहान मुलांचं मार्केट भरवलं जातं. त्यांना बाजारामध्ये मंडईमध्ये भाजी विक्री कशी होते यापासून मोठ्या मॉलपर्यंतमध्ये कशा पद्धतीचं होतं याही गोष्टी त्यांना दाखवल्या जातात. म्हणजे मुलाचा 360 डिग्री डेव्हलपमेंट झाली पाहिजे, होलिस्टिक डेव्हलपमेंट झाली पाहिजे, अशा पद्धतीनं पूर्ण शाळेचा अभ्यासक्रम आम्ही डिझाईन केलेला आहे. आता तुमची शाळा गुणवत्ता आणि दर्जा टिकवून आहे शिक्षणाची, तर हा दर्जा किंवा ही गुणवत्ता आणखीन वाढीस लागावी यासाठी काय प्रयत्न केले जातात? शाळेची दर्जा आणि गुणवत्ता, आता आपण जाणतात आहात की कोल्हापुरातल्या टॉप 5 स्कूलमध्ये या शाळेची गणना होते. आणि आमची इमारतही चांगली आता झाली अनेक वर्षानंतर, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. पण इमारत आणि इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असणं म्हणजे काही चांगली शाळा असं नाही. तर या शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळतं का नाही याच्यावर त्या शाळेचा दर्जा ठरतो. आणि हे जर सर्व श्रेय आमच्या शाळेतील समर्पित भावनेने काम करणाऱ्या शिक्षकांना आहे. मला सुदैवानं डे 1 पासून अतिशय चांगले शिक्षक मिळाले आणि त्यामुळे आमच्या शाळेच्या मुलांना अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण आम्ही देऊ शकतो. आणि आमच्या शाळेतील आता 150चा स्टाफ आहे. तर या शिक्षकांना त्यांचं डिग्री घेऊन बरेच वर्ष झालेले असतात आणि अभ्यासक्रमामध्ये सातत्याने बदल होत असतात. समाजामधल्या सर्व व्यवस्थेमध्ये अनेक नवीन गोष्टी येत असतात. तर शिक्षकांनासुद्धा दरवर्षी 2दा आमचं क्रॅश ट्रेनिंग असतं. ज्या झालेले बदल शिक्षणामध्ये कसे आणता येतील, मुलांना त्याची माहिती कशी देता येतील आणि शिक्षकांना अपग्रेड कसं करता येईल, वेगवेगळ्या प्रकारचं लँग्वेजचं नॉलेज असेल, बाकीच्या गोष्टींचं नॉलेज असेल, नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाचा शिक्षणावर होणारा परिणाम किंवा शिक्षणामध्ये त्याचा अंतर्भाव कसा करायचा या गोष्टीचं नॉलेजसुद्धा शिक्षकांनासुद्धा सातत्यानं दिलं जातं. आणि म्हणून हा दर्जा सातत्यानं वरच्या लेवलवर नेण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. तुमच्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात देखील घवघवीत यश संपादन केले, याबद्दल थोडी माहिती द्या. खेळामध्ये त्याची आवड ही त्याच्या अभ्यासाला सुद्धा पूरक असते. त्याचं माइंड फ्रेश राहतं, त्याचं शरीर फिट असेल तर तो चांगल्या पद्धतीनं प्रगती करू शकतो. आणि ह्या महाराष्ट्राची संस्कृती असेल, आपल्या देशाची संस्कृती असेल, या सगळ्या कल्चरमध्ये सुद्धा त्या मुलाला आवड निर्माण होईल. किंवा प्रत्येक मुलामध्ये काही आवड असते, ती त्याची आवड जोपासण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना संगीतात आवड आहे तर संगीताचं शिक्षण आम्ही देतो, वाद्याची आवड आहे त्यांना वाद्याचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. अशा प्रकारच्या कोणत्या त्याच्या माइंड्समध्ये आवडी असतील ह्या ॲप्टिट्यूड टेस्टच्या माध्यमातून शाळा डिफाईन करते. आणि त्या प्रकारचं ट्रेनिंग किंवा त्या प्रकारचं एक्स्ट्रा शिक्षण किंवा अतिरिक्त शिक्षण त्या मुलांना द्यायचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे ही मुलं यशस्वी होत आहेत. मग खेळातले क्रीडा शिक्षकसुद्धा झोकून देऊन काम करतात. सकाळी 5:30ला आमची मुलं ग्राउंडवर आलेली असतात. मग ते फुटबॉलसाठी असेल, क्रिकेटसाठी असेल किंवा हॉकीसारख्या अन्य खेळांच्यासाठी असेल. त्यामुळे ह्या सर्वांच्यामध्ये पालकांचाही सहभाग फार मोठा असतो. पालकांची आवड मुलाला आमच्या चांगल्या पद्धतीनं तयार करायची. त्यामुळे या शाळेमध्ये आमची ही पहिली शाळा आहे ज्यांनी ग्रँड पेरेंट्सना इन्व्हॉल्व केलं.
म्हणजे आजोबा आजींना आम्ही इन्व्हॉल्व करून त्यांच्याबरोबर मुलांचा संवाद आणि त्यांना काही मुलांच्याबद्दलची जबाबदारी, हे ह्या दोन गोष्टी साध्य झाल्या. कुटुंबातलं एकजिन्सीपणा टिकून राहण्यास मदत झाली आणि घरात आई वडील दोघंही नोकरी करणार असताना मुलांचा सहवास आजोबा आजींच्याकडे जास्त राहतो, त्यामुळे त्यांना या शिक्षणाबद्दलची माहिती असावी, मुलांना आपल्या ग्रँडपेरेंट आजी आजोबांच्याबद्दलचं प्रेम टिकून राहावं, ह्याही गोष्टी आमच्या साध्य झाला. आणि त्यामुळे आमच्या शाळेमध्ये पालकांचं इन्व्हॉल्वमेंटसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं करून घेण्यात आम्हाला यश मिळालं. त्याचा फायदा आम्हाला विद्यार्थ्यांना या पद्धतीने डेव्हलप करण्यात मिळतो. आता तुमच्या बोलण्यातून तुमच्या शिक्षक वर्गाचं तुम्ही बरंचसं कौतुक केलं. तर ज्यावेळी तुम्ही शिक्षक ज्यावेळी नेमणूक केले शाळेमध्ये, त्यासाठी वेगळी अशी क्रायटेरिया काय होता का, किंवा वेगळे काही निकष लावले होतेत का? नक्कीच आहेत. कारण आता मला कुणाच्यावर टीका करायचं कारण नाही. बऱ्याच वेळेला आम्ही एखादा शिक्षक रिजेक्ट करतो की आम्ही जे पॅरामीटर्स लावलेले आहेत त्यामध्ये ते बसत नाहीत. ते शिक्षक मोठ्या समजलेल्या शाळेमध्ये निवडले जातात. तर मग नेमकं हे कसे शिक्षक निवडतात मोठ्या शाळा, आम्हालाही कधी कधी प्रश्न पडतो. आम्ही निवडताना त्या शिक्षकाची शिक्षणाबद्दल असलेलं प्रेम, एक तर असं मला तर गरज आहे म्हणून मला काहीतरी नोकरी करायचीच आहे, मग तो पाट्या टाकणे हा एक प्रकार असतो नोकरीमध्ये. तशा प्रकारचे जर शिक्षक आले तर विद्यार्थ्यांचं डेव्हलपमेंट होत नाही. विद्यार्थ्याला ठीक आहे, जॉबची गरज प्रत्येकाला असते, चांगला जॉब मिळावा असे प्रत्येकाला वाटतं, पण त्या जॉबमध्ये त्याचं डेडिकेशनही महत्त्वाचं आहे. आणि त्यालाही शिक्षणाबद्दल प्रेम नसेल, कारण या जगामध्ये वेगवेगळे व्यवसाय आहेत, अनेक उद्योग आहेत, यातलं सगळ्यात अवघड काम जर कुठलं असेल तर ते लहान मुलांना शिकवणं. यासाठी त्याला लहान होऊन त्या मुलाची मानसिकता समजून शिकवावं लागतं आणि ती त्याची शिक्षकाची मानसिकता असावी लागते. त्या पद्धतीनं मेहनत करणे ही आहे का नाही हे पहिलं आम्ही तपासतो. मग त्याचं लँग्वेजचं नॉलेज, त्याचं विषयांचं नॉलेज, या सगळ्या गोष्टी पॅरामीटर चेक करून आम्ही त्याचे इंटरव्ह्यूज वेगवेगळ्या स्तरावर घेतो. वेगवेगळ्या स्तरावरचे शिक्षक, वेगवेगळ्या स्तरावरचे सिनियर्स, आणि हे त्याचं टेस्ट घेऊन त्यांची क्लास टेस्ट घेतो. ती मुलांच्या बरोबर त्यांची वागण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी बघून आम्ही त्या शिक्षकाला त्या ठिकाणी निवडतो. आता 30 वर्षाची यशस्वी वाटचाल शैक्षणिक क्षेत्रात आपली झालेली आहे. तर पुढील वाटचालीत काय असा नवीन काही संकल्प आहे का, किंवा नवीन काही प्रोजेक्ट आहेत का तुमचे? नाही, नवीन प्रोजेक्ट करायला तर बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु या आहेत त्या शाळांची दर्जा टिकवणं आणि ह्यामध्ये चांगले शिक्षक सातत्याने मिळत राहणं. कारण आता काय झालेलं आहे, ऑप्शन्स जॉबचे किंवा बिझनेसचे एवढ्या मोठ्या प्रमाणात की शिक्षकी पेशामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेदिवस कमी होते. आपण पाहिलं तर अनेक BEd DEd कॉलेज बंद पडत आहेत आणि त्यामुळे इंग्रजी शाळांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, त्या स्टँडर्डचे शिक्षक मिळायला पाहिजेत. म्हणून आमच्या संस्थेने गेली काही वर्षापासून शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त मान्यतेनं शिक्षकांचं ट्रेनिंग कोर्स सुरू केलेला आहे. म्हणजे आमच्या शाळेतला जवळपास आता गेले 15 वर्ष आम्ही तो कोर्स चालवतो. 100% एम्प्लॉयमेंट आहे. जेवढे विद्यार्थी आमच्या त्या टीचर ट्रेनिंग कोर्समध्ये पास होऊन गेले त्या सगळ्यांना एकतर स्वतः चांगल्या शाळामध्ये जॉब मिळालेले आहेत किंवा बऱ्याच जणांनी स्वतःच्या शाळा सुरू केलेल्या आहेत. शिक्षक चांगले तयार झाले तर त्या शाळा या पुढच्या काळात सस्टेन होतील. त्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी जी आता नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतं आहे, आता ते चांगलं की वाईट यावर चर्चा मतमतांतर सुरू आहेत, पण त्याचं बेसिक माहिती तर मुलांना मिळणं गरजेचं आहे. रोबोटिक्स सायन्स आहे, या सगळ्या आधुनिक शिक्षणाच्या गोष्टी आम्ही आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आमच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करतोय. आणि या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं देण्यासाठी आम्ही पाचगाव गिरगाव रोडला इंटरनॅशनल स्कूल सुरू करायचं ठरवलेलं आहे. अत्यंत आधुनिक, आम्ही ज्या मेट्रोलाईफ टाउनशिप एक आधुनिक शहर ज्या ठिकाणी वसतंय 35 एकर जागेमध्ये, त्या ठिकाणच्या लोकांना सुद्धा ती सुविधा व्हावी आणि या परिसरातल्या सर्वच लोकांना, शहरातल्या लोकांना या संस्थेचा फायदा व्हावा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून. म्हणून एक चांगल्या पद्धतीच्या सर्व आधुनिक शिक्षणाचा समावेश असलेलं इंटरनॅशनल स्कूल आपण त्या ठिकाणी सुरू करतोय. हे नवीन प्रोजेक्टचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. गांधी साहेब, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, शैक्षणिक क्षेत्राबद्दल दिलखुलास आमच्याबरोबर चर्चा केली, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमच्या पुढील वाटचालीस चॅनल Bच्या वतीनं शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.